राज्यात बळजबरीनं धर्मांतर करण्याच्या प्रकरणांचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस महानिरीक्षकांच्या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून समितीच्या शिफारशींनुसार अशा घटनांना आळा घालण्यासाठी सरकार लवकरच कायद्यात आवश्यक त्या कठोर तरतुदी करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिलं। सरसकट सर्व ख्रिश्चन संस्थांवर कारवाई करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसून धर्मांतरासारख्या कोणत्या तक्रारी प्राप्त झाल्या तर त्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला जो काही आपला धर्म असेल त्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे। त्यामुळे इथे कोणीही आपल्या धर्माचं आचरण करू शकतो, मात्र एखाद्याला धर्म बदलायचा असेल तर तीही मुभा आपण दिलेली आहे, पण हा धर्म बदल स्वेच्छेने झाला पाहिजे। या ठिकाणी जर कुठलं आमिष दाखवून, कुठला दबाव आणून, कोणाची फसवणूक करून धर्म परिवर्तन जर केलं जात असेल तर ते आपल्या संविधानाला देखील मान्य नाही आहे, आपल्या कायद्यालाही मान्य नाही आहे। राज्याच्या पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आम्ही तयार केलेली आहे आणि फसवणूक करून किंवा जबरदस्तीने अशा प्रकारचं जे काही धर्मांतरण होत आहे त्याच्या विरुद्ध कायदा कसा कडक करता येईल या संदर्भातल्या शिफारसी त्यांना करायला सांगितल्या होत्या। त्यांनी त्याच्यावर अभ्यास करून त्या संदर्भातला एक अहवाल हा राज्य शासनाला पाठवलेला आहे। राज्य शासनाकडे तो नुकताच प्राप्त झालेला आहे। राज्य शासन त्याचा अभ्यास करेल आणि मग आवश्यक ते बदल या ठिकाणी जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून किंवा फसवणूक करून कोणाचंही धर्मांतरण करता येणार नाही अशा प्रकारच्या तरतुदी तयार करण्यात येतील। धर्मस्वातंत्र्याचा दुरुपयोग करत हिंदू, बौद्ध आणि शीख धर्म सोडून इतर कोणत्याही धर्मियांनी खोटे कागदपत्र सादर करून आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र दोन्ही विहित प्रक्रियेनं रद्द करण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। यासह खोट्या कागदपत्रांच्या जोरावर त्यांनी सरकारी नोकऱ्यांसारखे लाभ घेतले असतील तर कडक कारवाई केली जाईल आणि आरक्षण घेत त्यांनी निवडणूक लढवली असेल तर त्यांचे प्रमाणपत्र रद्द झाल्यानं आपोआप त्यांची निवड रद्द होईल असंही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं। राज्यातील क्रिप्टो ख्रिश्चन लोक छुप्या पद्धतीनं ख्रिश्चन धर्म स्वीकारूनही हिंदू धर्मीय आणि अनुसूचित जाती जमाती भटक्या आणि विमुक्त जाती प्रवर्गातील जुन्या दाखल्यांच्या आधारावर अनेक योजनांचा लाभ घेत असल्याची लक्षवेधी सूचना भाजपाचे आमदार अमित गोरखे यांनी मांडली होती। यावेळी आर्थिक आमिष दाखवून किंवा बळजबरीनं धर्मांतर करण्याचा मुद्दा यामुळे उपस्थित होत असल्याचा मुद्दा आमदार प्रवीण दरेकर आणि चित्रा वाघ यांनी उपस्थित केला। त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली।